गुड मॉर्निंग एव्हरीवन. नेक्स्ट पोर्शन बघायचं आहे. आपण चॅप्टर स्टार्ट केलेला होता ट्रान्झिशन अँड इनर ट्रान्झिशन एलिमेंट. त्यामध्ये नेक्स्ट जो सेकंड टॉपिक आहे आपला तो आहे ऑक्सिडेशन स्टेट. काय आहे बेटा? ऑक्सिडेशन स्टेट. ऑक्सिडेशन स्टेट ऑफ फर्स्ट ट्रान्झिशन सिरीज. मी ऑलरेडी तुम्हाला सांगितलेलं आहे की आपल्याला जे काही स्टडी करायचं आहे ते स्पेशली कोणाबद्दल स्टडी करायचं आहे तर ते बघायचं आहे अबाउट फर्स्ट ट्रान्झिशन सिरीज. सेकंड, थर्ड अँड फोर्थ ट्रान्झिशन सिरीज जे काही आहे आपल्याजवळ तर त्याविषयी आपल्याला डिटेलमध्ये स्टडी करायचं नाही. फक्त कोणते इलिमेंट आहेत त्यामध्ये प्रेझेंट, कोणत्या ॲटॉमिक नंबरपासून कोणत्या ॲटॉमिक नंबरपर्यंत आहेत त्या गोष्टी तुम्ही फक्त लक्षात ठेवायच्या, जे की आपण झालेल्या लेक्चरमध्ये येस्टरडे आपण जो कोणता लेक्चर बघितला त्यामध्ये थोडं बहुत बेसिक इन्फॉर्मेशन आपल्याला माहिती असायला हवी, तेवढी इन्फॉर्मेशन आपण लक्षात ठेवायची आहे. बट डिटेलमध्ये स्टडी करायचं झालं तर आपल्याला स्टडी करायचं आहे अबाउट फर्स्ट ट्रान्झिशन सिरीज. नाव ऑक्सिडेशन स्टेट काय असतं आधी हे आपल्याला समजायला हवं. एकदा तुम्हाला हे समजलं की ऑक्सिडेशन स्टेट काय असतं आणि कशा पद्धतीने आपण एखाद्या एलिमेंटची ऑक्सिडेशन स्टेट ओळखायची, डिटरमाइन करायची, आपल्याला ऑक्सिडेशन स्टेट माहिती असेल तर आपण इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कसं लिहायचं, देन आपल्याला पूर्ण ऑक्सिडेशन स्टेट समजलं असं मी समजेल. सो व्हॉट डू यू मीन बाय ऑक्सिडेशन स्टेट? सपोज करा एखादा एलिमेंट आहे तुम्हाला दिलेला मी, त्यामध्ये मी काही लॉस ऑफ इलेक्ट्रॉन दाखवत आहे किंवा गेन ऑफ इलेक्ट्रॉन दाखवत असणार तर त्यावेळेस तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की लॉस ऑफ इलेक्ट्रॉन और गेन ऑफ इलेक्ट्रॉन इज कॉल्ड एज whatever the loss or gain of electron takes place in that element, then it is called as oxidation state and it is denoted like that. तुम्हाला कोणताही मेटल जर घेतला, आपण मेटल या पद्धतीने एमनी डिनोट करू. ओके, सो एमनी असा मेटल डिनोट केला आणि काय असतं तर इथे याच्या डोक्यावर आपण काय लिहित असतो? ऑक्सिडेशन स्टेट लिहित असतो. ओके, सपोज करा मी असं प्लस साईन दिलं, त्याचा अर्थ असा की इथनं या मेटलमधनं जो काही त्याचा ॲटॉमिक नंबर असेल तर प्लस साईन डोक्यावर दिसत आहे, त्याची +1 ऑक्सिडेशन स्टेट झाली. दॅट मीन्स इट लॉस 1 इलेक्ट्रॉन. ओके, मायनस साईनचा अर्थ समजतं सगळ्यांना. मायनसचा अर्थ होतो 1 इलेक्ट्रॉन एक्स्ट्रा आहे त्याच्याजवळ, त्यांनी गेन केलेला आहे. करेक्ट. सो लॉस ऑफ इलेक्ट्रॉन और गेन ऑफ इलेक्ट्रॉन जो आहे इट इज नथिंग बट वेन एनी एलिमेंट एखादा एलिमेंट जेव्हा काय करत असतो, लॉस ऑफ इलेक्ट्रॉन और गेन ऑफ इलेक्ट्रॉन करत असतो, ती गोष्ट मग आपण अशा पद्धतीने दाखवतो आणि तीच असते त्याची ऑक्सिडेशन स्टेट. व्हॉटेवर लॉस ऑफ इलेक्ट्रॉन टेक्स प्लेस और गेन ऑफ इलेक्ट्रॉन टेक्स प्लेस इज द ऑक्सिडेशन स्टेट ऑफ दॅट मेटल. सो ही गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. ऑक्सिडेशन स्टेट एकदम सोपी गोष्ट आहे, आपल्याला बघायचं आहे लॉस ऑफ इलेक्ट्रॉन किती झाले, गेन ऑफ इलेक्ट्रॉन किती करू शकतो, देन इट इज अ ऑक्सिडेशन स्टेट. नाव आपल्याला फर्स्ट ट्रान्झिशन सिरीज जी आहे त्यामध्ये सगळ्या एलिमेंट्सच्या ऑक्सिडेशन स्टेट डिटरमाइन करायचे आहे. सगळ्यात आधी तर आपण फर्स्ट आणि कशा पद्धतीने डिटरमाइन करायचे, पुन्हा आपल्याला गरज कशाची पडणार आहे? येस, आपल्याला गरज पडणार आहे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. म्हणूनच कालचा टॉपिक जो आहे आपला तो स्टार्ट झाला. कशापासून? इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनपासून. मी 1 बाय 1 सगळ्यांचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहिते, सोबत तुम्हाला याही गोष्टी सांगते की कशा पद्धतीने आपण याची ऑक्सिडेशन स्टेट डिटरमाइन करू. सगळ्यात आधी आपण बघू फर्स्ट नंबरचा स्कॅन्डियम. ओके, सगळ्यात आधी बघायचं आहे आपल्याला स्कॅन्डियम. ॲटॉमिक नंबर काय असतो बेटा स्कॅन्डियमचा? तर 21. करेक्ट. मी आता इथे काय लिहिते त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. सो स्कॅन्डियम, फर्स्ट एलिमेंट इज स्कॅन्डियम. ॲटॉमिक नंबर इथे मी असं लिहून घेते वाटलं असतं. ॲटॉमिक नंबर किती आहे? 21. नाव इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनची गोष्ट केली तर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय असतं बेटा? कालच बघितलं आपण. ऑर्गन, त्यानंतर 4s, त्यामध्ये 2 इलेक्ट्रॉन. सो इट बिकम्स 18, दिस बिकम 20 अँड 3D मध्ये किती इलेक्ट्रॉन आपल्याला पुट करायचे आहेत? 3D मध्ये आपल्याला इलेक्ट्रॉन पुट करायचं आहे 1, देन इट बिकम्स 21. नाव हीच गोष्ट जरा मी या पद्धतीने लिहिली तर चालेल. जे आउटर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे 4s to 3d1 याला मी या पद्धतीनं बॉक्समध्ये लिहून घेते. 4s2 हा 4s आणि 3d, दॅट मीन्स d ऑर्बिटलमध्ये किती असतात, और d सबशेलमध्ये ऑर्बिटल किती असतात? 5. 1
2 3 4 अँड 5. आणि इलेक्ट्रॉन फिल करायचे आहेत आपल्याला. तर डी मध्ये किती इलेक्ट्रॉन आहेत बेटा? 1. ओके, दिस वन इज फॉर 4s2 and this one is for 3d1. सो या पद्धतीचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनही लिहून घेतलं. आता मला काय करायचं आहे? मला करायचं आहे ऑक्सिडेशन स्टेट डिटरमाइन करायची. काय करायचं आहे बेटा? ऑक्सिडेशन स्टेट. या बाजूला मी लिहिणार आहे ऑक्सिडेशन स्टेटबद्दल. ओके, बघा काय काय घेतलं मी. माझ्याजवळ काय आवश्यक आहे? ऑक्सिडेशन स्टेट डिटरमाइन करण्यासाठी मला काय माहिती असणं आवश्यक आहे? मला माहिती असणं आवश्यक आहे. येस, पहिले फर्स्ट एलिमेंट घेतला मी स्कँडियम, ॲटॉमिक नंबर 21. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन तुम्हाला येत असेल तर तुम्ही काहीही करू शकता या चॅप्टरमध्ये, हे लक्षात ठेवायचं आहे. सो इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कसं आहे? ऑर्गॉन 4s2 3d1. ओके, ऑक्सिडेशन स्टेट कशी डिटरमाइन करायची ते सांगते. मी ऑलरेडी सांगितलं ऑक्सिडेशन स्टेटमध्ये काय असतो? लॉस ऑफ इलेक्ट्रॉन और गेन ऑफ इलेक्ट्रॉन टेक्स प्लेस. नाव आता बघायचं आहे की इथनं इलेक्ट्रॉनचा लॉस होऊ शकत असेल तर कुठनं होईल? बघा, नेहमी इलेक्ट्रॉन फिल करताना मी कशा पद्धतीनं फिल केले बेटा? आधी काय केलं? लोअर एनर्जीचा जो होता कोण? 4s याला फिल केलं. देन हायर एनर्जीचा जो आहे 3d याला फिल करत गेली. ओके, 4s2 देन 3d1. मी अशा पद्धतीने केलं का की 4s मध्ये 1, 3d मध्ये 3dच्या इथे 1, अजून 1, अशा पद्धतीने हे 3 इलेक्ट्रॉन केलेत का? नाही. आधी मला कम्प्लिटली फील्ड कोणाला करावं लागलं? 4sला करावं लागलं. देन 3d कडे गेली. बाय लोअर एनर्जी कोणाची असते? 4sची असते ॲज कम्पेअर टू 3d पेक्षा. बट ज्यावेळेस आपण इलेक्ट्रॉन फिल करतो आधी 4s भरतो, त्यानंतर 3d भरतो. बट ऑक्सिडेशन स्टेट दॅट मीन्स आपल्याला जेव्हा इलेक्ट्रॉन लॉस करायचा असेल, इलेक्ट्रॉन रिमूव्ह करायचं असेल, ओके, मी काय म्हणते? ऑक्सिडेशन स्टेट मला डिटरमाइन करायची आहे. इन दॅट केस मला इलेक्ट्रॉनचा लॉस करायचा आहे. आणि ज्या वेळेस आपल्याला इलेक्ट्रॉन इथनं लॉस करायचं आहे म्हणजे रिमूव्ह करायचं आहे, तर नेहमी लक्षात ठेवायचं फिल करताना 4s आधी भरला, 3d नंतर भरला. पण इलेक्ट्रॉन रिमूव्ह करताना काय करायचं आहे? रिमूव्ह करताना 4s मधनं आधी इलेक्ट्रॉन रिमूव्ह करायचे. म्हणजे हा शेवटी भरला, त्याचा अर्थ शेवटी याला नाही काढायचा आहे. आपल्याला कोणाला रिमूव्ह करायचं आहे? 4s मधल्या इलेक्ट्रॉनलाच रिमूव्ह करायचं आहे. ही गोष्ट ज्याला समजली असेल तो काही करू शकते. 4s मधनं नेहमी 2 इलेक्ट्रॉन लॉस होईल एकसाथ. सो जर 2 इलेक्ट्रॉन लॉस जर होत असेल 4s मधनं, सो ऑक्सिडेशन स्टेट काय झाली? पहिली ऑक्सिडेशन स्टेट +2 काय झाली? +2. आणि त्यानंतर हे 2 प्लस हा 1, इथले काय घ्यायचे आपल्याला? अनपेअर्ड इलेक्ट्रॉन. +2 आणि हा 1, त्यानंतर किती होईल? तर 3 इलेक्ट्रॉन लॉस होईल. सो ऑक्सिडेशन स्टेट बिकम +3. ऑक्सिडेशन स्टेट काय येऊन जाईल आपली? +3. सो अशा पद्धतीनं स्कँडियम जो आहे, ओके, अशा पद्धतीनं स्कँडियम जो आहे तो कोणत्या ऑक्सिडेशन स्टेट शो करतो बेटा? +2 ऑक्सिडेशन स्टेट अँड +3 ऑक्सिडेशन स्टेट. सो लक्षात ठेवायचं आहे कशा पद्धतीनं काढलं मी ऑक्सिडेशन स्टेट. इलेक्ट्रॉनचा लॉस ज्याच्या सगळ्यात शेवटी भरला तिथनं लॉस होतो का? नाही. आधी लॉस फिल करताना सुरुवात केली 4s पासनं. इलेक्ट्रॉन फिलिंग या पद्धतीनं होते. बट लॉस करायच्या वेळेस सुद्धा काय होतं? आधी इलेक्ट्रॉन रिमूव्ह कुठनं करायचं आहे आपल्याला? 4s मधनं करायचं आहे. देन आणि हे जे फर्स्ट ट्रान्झिशन सिरीज एलिमेंट जे आहे सगळे, तर हे व्हॅरिएबल ऑक्सिडेशन स्टेट शो करतात. म्हणजे एकापेक्षा भरपूर साऱ्या जास्त ऑक्सिडेशन स्टेट शो करतात. बट +2 ऑक्सिडेशन स्टेट त्यांची कॉमन असणार आहे. आणि +2 ऑक्सिडेशन स्टेट कशामुळे आलेली आहे त्यांना? लॉस ऑफ 4s इलेक्ट्रॉन. 4s इलेक्ट्रॉनच्या लॉस झाल्यामुळे. नाव नेक्स्ट एलिमेंट घेते. जरा आपण पूर्ण एलिमेंट घेतलं की काय होऊन जाईल की तुम्हाला समजून जाईल की इझिली की कशा पद्धतीनं 1 बाय 1 आपण कशा एक आयडिया येऊन जाईल जर सुरुवातीच्या पहिल्या एलिमेंटमध्ये नसेल आली तरी. स्कँडियम नंतर आपल्याजवळ कोण आहे बेटा? टिटॅनियम. ॲटॉमिक नंबर व्हॉट? 22. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन हे ना खूप गरजेचं आहे. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे 4s2 3d2 लाईक दॅट. मी हे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन या पद्धतीने इथे लिहून घेणार. 4s2 1 2 3 4 5 3d2.
ओके. ऑक्सिडेशन स्टेट, अगेन ऑक्सिडेशन स्टेट. कशा पद्धतीनं मला ऑक्सिडेशन स्टेट काढावी लागेल? अगेन इलेक्ट्रॉन लॉस सगळ्यात आधी कुठनं होईल? यस मधनं. सो ऑक्सिडेशन स्टेट 2 इलेक्ट्रॉन आहे ते. देन 2 प्लस इथले घ्यायचे अनपेड इलेक्ट्रॉन जे काही आहे तिथे ते 2 + 1, देन इट बिकम्स +3. ओके, करेक्ट. 2 + 1 +3. देन म्हणजे काय होईल की आधी सुरुवातीला 2 इलेक्ट्रॉन लॉस करू शकतो, 3 इलेक्ट्रॉन सुद्धा लॉस करू शकतो, अँड देन दिस 4 इलेक्ट्रॉन अगेन कॅन बी लॉस. सो अशा पद्धतीने ऑक्सिडेशन स्टेट कोणकोणत्या झाल्या? +2, +3 अँड +4. 2 इलेक्ट्रॉन करू शकतो, 2 + 1 दॅट मीन्स 3 करू शकतो, 3 + अगेन 1 दॅट मीन्स 4 सुद्धा काय असू शकतं? इलेक्ट्रॉन लॉस करू शकतो. त्यानंतर नेक्स्ट जो आहे स्कॅन्डियम, टिटॅनियम, नंतर कोण आहे? व्हॅनॅडियम. बघा, जसे जसे मी एलिमेंट घेत जाईल तुमची ही जी आयडिया आहे याबद्दल ऑक्सिडेशन स्टेटबद्दल ती क्लिअर होत जाईल. आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. व्हॉट? इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. देन अगेन 4s2 3d काय मग? ॲटॉमिक नंबर 23. इट बिकम्स 20. सो इट बिकम्स 23 नाव. अगेन 1 2 3 4 5. ओके, इलेक्ट्रॉन फिल करायचे 3d3 1 2 3. डिजनरेट ऑर्बिटलमध्ये आधी सिंगली फिल्ड करावे लागतात इलेक्ट्रॉन, ही गोष्ट माहिती असायला हवी. ऑक्सिडेशन स्टेट अगेन लॉस ऑफ इलेक्ट्रॉन सगळ्यात आधी कुठनं होतं? 4s मधनं. +2 ऑक्सिडेशन स्टेट. 2 + 1 इट बिकम्स 3 अनपेअर्ड इलेक्ट्रॉन जे जे आहेत. 2 प्लस देन अगेन हे किती झालेत? 4 + 4 अँड 2 प्लस दिस वन बिकम 5. सो ऑक्सिडेशन स्टेट बिकम +5. सो आपल्याला व्हॅनॅडियमच्या ऑक्सिडेशन स्टेट कोणकोणत्या भेटल्या बेटा? +2 +3 +4 +5 लाईक दॅट. नेक्स्ट व्हॅनॅडियम नंतर कोण असतो आपल्याजवळ? क्रोमियम. ॲटॉमिक नंबर 24. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आपल्याला एक्सपेक्टेड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन नाही घ्यायचं इथे. आपल्याला कोणतं घ्यायचं आहे? ऑब्झर्व इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. लक्षात ठेवायचं नेहमी इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन जे आहे क्रोमियमचं ते यूज कोणतं करणार आहे मी? तर ऑब्झर्व इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन जे आहे तेच यूज करणार आहे. काय झालं होतं? 4s2 3d4 होता बरोबर, बट एक इलेक्ट्रॉन इकडे गेल्यानंतर हा 3d5 बनला होता आणि हा काय होता? 4s1 होता. ओके, सो अशा पद्धतीने इथे आता आपण लिहिणार. ओके, आता इलेक्ट्रॉन फिल करताना 4s मध्ये एकच इलेक्ट्रॉन आहे, 3d मध्ये 5. 1 2 3 4 अँड दिस वन इज 5. ऑक्सिडेशन स्टेट कशी डिटरमाइन करायची? इथे ऑक्सिडेशन स्टेट लोवेस्ट ऑक्सिडेशन लोअर ऑक्सिडेशन स्टेट काय राहील? 4s मधनं इलेक्ट्रॉन जातो, सो +1 इज ऑक्सिडेशन स्टेट. एकच इलेक्ट्रॉन आहे ते, बाकी ठिकाणी 2 होते, म्हणून मी +2 ऑक्सिडेशन स्टेट लोअर ऑक्सिडेशन स्टेट लिहिली. बट इथे +1 ऑक्सिडेशन स्टेट काय राहील? तर सगळ्यात कमी ऑक्सिडेशन स्टेट राहील इथे. त्यानंतर नेक्स्ट वन इज नेक्स्ट काय बघायचं आहे आपल्याला? येस, नेक्स्ट बघायचं आहे इथे ऑक्सिडेशन स्टेट. चला 1 आणि 1 दिस वन इज +2, देन +3 +4 +2 +3 +1 +2 +3 +4 +5 and +6. सो क्रोमियम जो आहे तो आपल्याला किती कोणकोणत्या ऑक्सिडेशन स्टेट शो करतो बेटा? +1 +2 +3 +4 +5 अँड +6. सो ही गोष्ट तुम्हाला समजायला पाहिजे आणि यायला सुद्धा पाहिजे, लक्षात ठेवायचं आहे आपल्याला.
काय आहे बुकमध्ये ही +1 ऑक्सिडेशन स्टेट इथे दिलेली नाही आहे, ठीक आहे. बट लक्षात ठेवा की +1 ऑक्सिडेशन स्टेट शो करत असतो कोण, क्रोमियम. त्यानंतर नेक्स्ट ऑक्सिडेशन स्टेट बघायची आहे. क्रोमियम नंतर कोण येतो, मॅग्नीज. क्रोमियम नंतर कोण येतो बेटा, मॅग्नीज. आय होप सो की तुम्हाला हा सिक्वेन्स जो आहे तो कळला असेल आणि तुम्ही इझिली ऑक्सिडेशन स्टेट डिटरमाइन करू शकत असाल. जर तुम्ही ट्राय केला तर बाकीच्या एलिमेंटसाठी सुद्धा तुम्ही जी ऑक्सिडेशन स्टेट आहे स्पेशली ती डिटरमाइन करू शकाल. नेक्स्ट बघायचं आहे मॅग्नीज. मॅग्नीज ॲटॉमिक नंबर किती असतो बेटा मॅग्नीजचा, 25. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑर्गॉन 4s2 3d किती, हे किती झाले 20. दिस वन इज 25. लिहून काढून घेते. इलेक्ट्रॉनिक 4s2 आणि इथे फिल करू 1 2 3 4 5. ऑक्सिडेशन स्टेट, लोअर ऑक्सिडेशन स्टेट काय राहील मॅग्नीजची, 4s मध्ये किती इलेक्ट्रॉन आहेत 2. सो +2 इज अ लोवेस्ट ऑक्सिडेशन स्टेट. 2 + 1 इट बिकम्स 3. हे 3 + 1 अगेन 4. अनपेअर्ड इलेक्ट्रॉन जेवढे आहेत ते सगळे घेत आहेत मी. 4 + 1 5 +6 and this one is +7. So manganese shows +2 +3 +4 +5 +6 +7. याचा अर्थ असा होतो बेटा की मॅग्नीजमधनं +2 ऑक्सिडेशन स्टेट जर म्हटलं मॅग्नीजची तर इलेक्ट्रॉन कुठनं रिमूव्ह होणार, तर इलेक्ट्रॉन रिमूव्ह होणार आपल्याला येसमधनं. बघा याचा अर्थ काय होतो, या ऑक्सिडेशन स्टेटचा अर्थ काय होतो. जर मी मॅग्नीजच्या डोक्यावर +2 असं लिहित असेल तर याचा अर्थ असा की त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय झालेलं असेल, त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन झालेलं असेल ऑर्गॉन. 2 इलेक्ट्रॉन कुठनं गेले बेटा, येसमधनं गेले. 2 इलेक्ट्रॉन येसमधनं गेले तर 4sचं काय कॉन्फिगरेशन काय होऊन जाईल 0 आणि 3d काय होऊन जाईल बेटा, 3d आहे 5. ओके. मॅग्नीजच्या डोक्यावर +3 ऑक्सिडेशन स्टेट जर मी लिहित असेल याचा अर्थ असा होतो की ऑर्गॉन 4s मधनं 2 इलेक्ट्रॉन तर कुठनं गेले 4s मधनं गेले आणि मग उरला किती 1 इलेक्ट्रॉन, तर तो कुठनं गेला 3d. सो इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन किती झाला 3d 4 झालं. त्यानंतर मॅग्नीजच्या डोक्यावर जर मी +4 असं लिहित असेल तर त्याचा अर्थ असा होतो की 4s मधनं गेले किती 2 इलेक्ट्रॉन म्हणून 4s 0 आणि 3d मधनं पण किती इलेक्ट्रॉन गेलेत बेटा 2 इलेक्ट्रॉन गेलेत. सो इट बिकम 4. सो 2 इलेक्ट्रॉन जर गेले तर इथे बाकी किती राहिले 3 इलेक्ट्रॉन. मॅग्नीजच्या डोक्यावर जर मी काय लिहित असेल +5 ऑक्सिडेशन स्टेट देन इट बिकम्स लाईक दॅट. 4sचं कॉन्फिगरेशन होऊन जाईल 0. 3d किती होऊन जाईल बेटा 5 जर म्हणत असेल 2 गेले येसमधनं आणि उरले किती 3. 3 कुठनं गेले तर डी मधनं. 3 जर जात असेल डी मधनं तर बाकी किती राहिलेत, तर फक्त 2 इलेक्ट्रॉन बाकी राहिलेत. त्यानंतर मॅग्नीजच्या डोक्यावर जर का मी +6 ऑक्सिडेशन स्टेट असं लिहित असेल देन इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन जे आहे ते काय होऊन जाईल बेटा 4s मधनं गेले 0 आणि दॅट मीन्स 4s मधनं गेले 2 इलेक्ट्रॉन, बाकी राहिला दॅट मीन्स काहीच इलेक्ट्रॉन बाकी नाही राहिले 2 इलेक्ट्रॉन गेल्यानंतर. आणि मग किती आहेत आपल्याजवळ अगेन 6 साठी 4ची गरज आहे. 1 2 3 4 गेले तर काय बाकी राहील 3d 1. डी मध्ये इलेक्ट्रॉन बाकी राहिला 1. आणि मॅग्नीजची ऑक्सिडेशन स्टेट +7 ऑक्सिडेशन स्टेट असं जर का मी बोलत असेल देन इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय होऊन जाईल 4s 0. ओके 4s 0 7 इलेक्ट्रॉन 2 तर इथनं गेले, अजून किती बाकी आहे 5 म्हणजे कोणते 1 2 3 4 5.
सो 5 इलेक्ट्रॉन इथनं गेले तर सो इट बिकम्स 3d0. सो अशा पद्धतीने तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की जे काही मी या ऑक्सिडेशन स्टेट अशा सांगत आहे त्याचा अर्थ, त्याचा इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनशी काय रिलेशन आहे या पद्धतीनं. लॉस ऑफ इलेक्ट्रॉन आपण कसा करतोय हे तुम्हाला आता आयडिया येऊन गेली असणार की लॉस ऑफ इलेक्ट्रॉन +2 ऑक्सिडेशन स्टेट म्हणजे काय झालं की यस मधनं 2 इलेक्ट्रॉन गेले. +3 ऑक्सिडेशन स्टेट म्हणजे काय झालं की यस मधनं 2 आणि डी मधनं 1 इलेक्ट्रॉन रिमूव्ह करायचं आहे. +4 ऑक्सिडेशन स्टेट म्हणजे काय तर यस मधनं 2 आणि इकडचे सुद्धा आपल्याला किती रिमूव्ह करायचे आहे 2 करायचे. सो इट बिकम +4 ऑक्सिडेशन स्टेट. +5 ऑक्सिडेशन स्टेट म्हणजे 4s मधनं अगेन 2 इलेक्ट्रॉन अँड 3d मधनं किती इलेक्ट्रॉन रिमूव्ह करायचे 3 इलेक्ट्रॉन. हा आणि लक्षात ठेवायचं स्पेशली आपण अनपेअर्ड इलेक्ट्रॉन जे असतात डी मधले तर ते रिमूव्ह करू शकतो. म्हणून आपल्याला हे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहिता येणं आवश्यक आहे आणि ऑक्सिडेशन स्टेट या पद्धतीनं डिटरमाइन केल्या जाते. सो आय होप सो मॅग्नेटचं एक्झाम्पल घेऊन तुम्हाला ऑक्सिडेशन स्टेटबद्दल पूर्ण आयडिया आली असेल. आणि हा मॅग्नेट जो आहे काय लक्षात ठेवायचं बेटा, मॅग्नेट जो आहे या फर्स्ट ट्रान्झिशन सिरीजमध्ये हायर ऑक्सिडेशन स्टेट म्हणजे +7 ऑक्सिडेशन स्टेट शो करत असतो. त्यानंतर आपल्याला बघायचं आहे अबाउट येस मॅग्नेट झाल्यानंतर कोणता एलिमेंट येत असतो बेटा, येस आयरन. आयरन ॲटॉमिक नंबर 26, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑर्गॉन 4s2 3d वॉट 3d6. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहून घेऊ आपण. ओके 4s2 3d6 1 2 3 4 5 and this one is a 6. ओके अगेन मला काय करायचं आहे ऑक्सिडेशन स्टेट बरोबर की नाही, ऑक्सिडेशन स्टेट डिटरमाइन करायची आहे कशाची आयरनची. सगळ्यात आधी इलेक्ट्रॉन कुठनं जाईल 4s मधनं. ऑक्सिडेशन 4s मध्ये किती इलेक्ट्रॉन आहे 2 सो इट बिकम +2 ऑक्सिडेशन स्टेट. देन नेक्स्ट मला काय करायचं आहे येस ऑक्सिडेशन स्टेट डिटरमाइन करायचं आहे कशा पद्धतीनं. नेक्स्ट ऑक्सिडेशन स्टेट काय राहील अनपेड इलेक्ट्रॉन घ्यावं लागेल मला. ओके सो 2 + 1 सो इट बिकम 3 देन 4 देन 5 अँड देन 6. लक्षात आलंय मी काय केलंय ते बघा. पेअर्ड इलेक्ट्रॉन विषयी नाही घेतलंय मी. ऑक्सिडेशन स्टेट जेव्हा डिटरमाइन केली तेव्हा पेअर्ड इलेक्ट्रॉनला मी कन्सिडर केलं काय नाही. बघा 2 + 2 डी मधले काय अनपेअर्ड इलेक्ट्रॉन हवेत मला 2 + 1 2 + 1 3 ओके देन 4 देन 5 देन 6 लाईक दॅट. सो अशा पद्धतीनं मी ऑक्सिडेशन स्टेट डिटरमाइन केली. सो पुन्हा जसं मॅग्नेटचं करून दाखवलं तुम्ही स्वतः करू शकता. ते इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन तुम्ही स्वतः करून पहा या पद्धतीचं. मी सगळ्या ऑक्सिडेशन स्टेट घेऊन काय केलं मी याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहिलं बरोबर की नाही. तर ही गोष्ट तुम्ही करून पहा म्हणजे तुम्हाला या पद्धतीचं आयन्स दिलेलं असेल कॅटायन दिलेलं असेल इन दॅट केस तुम्ही काय करू शकता त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहू शकता. म्हणजे तुम्हाला समजेल की मॅग्नेटवर +4 चार्ज म्हणजे किती इलेक्ट्रॉन लॉस करायचे आहेत 4. कुठनं करायची आहे ही गोष्ट तुम्हाला कळेल आणि तुम्ही काय लिहू शकाल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहू शकाल. आय होप सो ते तुम्हाला समजलं असेल. आयरनच्या बाबतीत मी पुन्हा लिहून दाखवणार नाही. मॅग्नेटच्या बाबतीत मी डिटेलमध्ये तुम्हाला लिहून दाखवलेलं आहे. त्यानंतर नेक्स्ट आयरन झाल्यानंतर आपल्याजवळ कोण आहे बेटा, आयरन झाल्यानंतर असतो कोबाल्ट. ॲटॉमिक नंबर 27, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑर्गॉन 4s2 3d7. मी इथे लिहून घेते 4s2 अँड 3d7. वन 2 3 4 5 6 अँड 7. सो ऑक्सिडेशन स्टेट कशा पद्धतीची राहील बेटा, ऑक्सिडेशन स्टेट राहील +2 ऑक्सिडेशन स्टेट बिकॉज लॉस ऑफ इलेक्ट्रॉन टेक्स प्लेस फर्स्टली फ्रॉम 4s. देन आपल्याला काय करायचं आहे अनपेड इलेक्ट्रॉन घ्यायचे इथले. सो +3 देन +4 देन दिस वन इज +5.
सो इतक्या ऑक्सिडेशन स्टेट कोण शो करेल बेटा? कोबाल्ट शो करेल. नेक्स्ट आपल्याला काय घ्यायचं आहे? कोबाल्ट झाल्यानंतर निकेल. ॲटॉमिक नंबर 28, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑर्गॉन 4s2 3d8. ओके, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन मी इथे अशा पद्धतीचं लिहून घेते. ज्याला इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन करता येत असेल तो इझिली ऑक्सिडेशन स्टेट डिटरमाइन करू शकतो. 3d8 दॅट मीन्स 1 2 3 4 5 6 7 and 8. नाव ऑक्सिडेशन स्टेट. ऑक्सिडेशन स्टेट कशी काढणार? लॉस ऑफ इलेक्ट्रॉन फर्स्टली टेक्स प्लेस फ्रॉम 4s+2 ऑक्सिडेशन स्टेट. देन मला डी मधले काय घ्यायचे? अनपेड इलेक्ट्रॉन. दिस वन इज अ +3, this one is a +4. That's it. So these are oxidation state for cobalt. Then cobalt nickel. निकेल नंतर कोण आहे आपल्याजवळ? कॉपर. ॲटॉमिक नंबर 29, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑर्गॉन. देन व्हॉट? ऑर्गॉन झाल्यानंतर येस, यामध्ये हे एक्सेप्शनल केस होती. काय झालं होतं? तर पहिले तर 4s2 3d आपण 9 घ्यायचो, पण मग काय झालं की इथे तुम्हाला पाहायला मिळेल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन जे आहे ते कशा पद्धतीने बनलं? 3d10. ओके, एक इलेक्ट्रॉन 4s मधनं ट्रान्सफर झालं. सो इथे तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, जर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन या पद्धतीचं घेत असेल आपण, तर त्यावेळेस ऑक्सिडेशन स्टेट आपल्याजवळ कोणती मिळेल बेटा? फक्त +1 ऑक्सिडेशन स्टेट. लॉस ऑफ इलेक्ट्रॉन टेक्स प्लेस फ्रॉम व्हॉट? 4s. का बरं? बिकॉज 3d जो आहे तो कशा पद्धतीने दिसत आहे? कम्प्लिटली फील्ड दिसत आहे, अनपेड इलेक्ट्रॉन प्रेझेंट नाही आहे. बट जर सपोज करा की आपण काय केलं की हेच इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन, एक्सपेक्टेड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ज्यावेळेस घेत असतो, ॲक्च्युली कॉपर एक एक्सेप्शनल केस आहे की जे +1 ऑक्सिडेशन स्टेट ॲज वेल ॲज +2 ऑक्सिडेशन स्टेटसुद्धा शो करतो. कारण फर्स्ट ट्रान्झिशन सिरीज जो आहे त्याचा एक स्पेशालिटी आहे की सगळे इलिमेंट एक कॉमन ऑक्सिडेशन स्टेट शो करत असते, आणि ती म्हणजे काय? +2 ऑक्सिडेशन स्टेट. म्हणजेच काय? तर कॉपर जर बोलली मी तर कॉपर +1 ऑक्सिडेशन स्टेटमध्ये इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कशा पद्धतीचं राहील बेटा? ऑर्गॉन. ओके, 4s0 3d10. This one is a class electronic configuration for copper. But कॉपर +2 ऑक्सिडेशन स्टेटसुद्धा शो करत असतो, आणि त्यावेळेस इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कसं होऊन जाईल? 4s0 and 3d9. हे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनसुद्धा शो करतो. इथे हे कशानुसार शो करतो? जे एक्सपेक्टेड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे त्यानुसार. सो तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की कॉपर जो आहे, स्पेशली कॉपर काय कोणकोणती शो करत असतो बेटा? ऑक्सिडेशन स्टेट +1 ऑक्सिडेशन स्टेट. +1 ऑक्सिडेशन स्टेटमध्ये कॉपरला म्हटलं जातं क्युप्रस साल्ट म्हटलं जातं, आणि +2 ऑक्सिडेशन स्टेटमध्ये त्याला म्हटलं जातं क्युप्रिक साल्ट. सो +2 ऑक्सिडेशन स्टेटमध्ये काय म्हटलं जातं? क्युप्रिक साल्ट. दिस वन इज अ क्युप्रस साल्ट. सो ही गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे अबाउट कॉपर, की कॉपर +1 ॲज वेल ॲज +2 ऑक्सिडेशन स्टेटसुद्धा शो करत असतो. नेक्स्ट जो आहे तो आहे झिंक. ऑफकोर्स झिंक. ॲटॉमिक नंबर 30, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑर्गॉन 4s2 3d10. ओके, सो यामध्ये काही हे जे आहे ते ऑब्झर्व इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनच आहे, एक्सपेक्टेडही तेच आहे, ऑब्झर्वही तेच आहे. सो यामध्ये काही तुम्हाला बदल पाहायला मिळणार नाही. इथे फक्त आणि फक्त इलेक्ट्रॉन कुठनं लॉस होऊ शकतात बेटा? तर येसमधनं इलेक्ट्रॉन लॉस होऊ शकतात. सो ऑक्सिडेशन स्टेट बिकम ओनली +2 ऑक्सिडेशन स्टेट. एकच ऑक्सिडेशन स्टेट शो करत असतो, कोण? झिंक. लक्षात ठेवायचं. इथे का बरं शो केला +1 आणि +2? +1 तर एक्सपेक्टेड आपल्याला माहीतच होती की +1 तर शो करणारच आहे. +2 का शो केली? बिकॉज इथे आपल्याजवळ 2 इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन होते आपल्याजवळ. कोणते? तर दॅट मीन्स एक्सपेक्टेड अँड ऑब्झर्व इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन, आणि त्यानुसार इथे शो करण्यात आलेली आहे +2 ऑक्सिडेशन स्टेट ऑल्सो. सो फॉर झिंक
मी इथं लिहित नाही पुन्हा इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन, समजून गेले असणार तुम्ही. 2 इलेक्ट्रॉन कुठनं लॉस होणार तर यसमधनं होणार. सो जर झिंकच्या डोक्यावर जर +2 ओके Zn+2 अशा पद्धतीचं कुठे काही दिसत असेल तर याचा अर्थ असा की इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय होऊन जाईल ऑर्गॉन 4s0 3d10 लाईक दॅट. सो ही गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. आय होप सो की तुम्हाला ऑक्सिडेशन स्टेट जी आहे ही कन्सेप्ट क्लिअर झाली असेल. ऑक्सिडेशन स्टेट कशा पद्धतीनं काढायची तेही समजलं असेल. कोणते इलेक्ट्रॉन कुठनं आधी कसे लॉस होतात ते समजलं असेल. जर मी या पद्धतीचं तुम्हाला दिलं आणि तुम्हाला इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहायला सांगितलं, इन दॅट केस तुम्हाला कळायला हवं की आधी इलेक्ट्रॉन हे 2 इलेक्ट्रॉन कुठनं जाणार आहे, यातल्या 3 इलेक्ट्रॉनपैकी 2 इलेक्ट्रॉन कुठनं जाणार आहे, तिसरा कुठनं जाणार आहे, ओके लॉस कुठनं होणार आहे, ही गोष्ट तुम्हाला इथे समजायला हवी. आणि आय होप सो की तुम्हाला हा जो पॉईंट आहे ऑक्सिडेशन स्टेटचा चांगल्यानं समजलेला असेल आणि प्रत्येकाला ऑक्सिडेशन स्टेट लिहिता येणं आवश्यक आहे. ऑक्सिडेशन स्टेटवरून इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनसुद्धा लिहिता येणं आवश्यक आहे, लक्षात ठेवायचं आहे. सो जर मी कोणताही फर्स्ट ट्रान्झिशन सिरीजमधला कोणताही एलिमेंट घेऊन घेतला आणि त्याच्या डोक्यावर या पद्धतीचे चार्जेस लिहिले आणि तुम्हाला म्हटलं की चला मला लिहून दाखवा ऑक्सिडेशन स्टेट कशा पद्धतीनं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहून दाखवायचं, तर तुम्हाला ते लिहिता यायला हवं. इव्हन तुम्हाला माहिती असायला हवं की कोणाची ऑक्सिडेशन स्टेट किती आहे, कशी आहे. तोंडपाठ करायची गरज नाही आहे. कशी काढायची ऑक्सिडेशन स्टेट हे मी तुम्हाला डिटेलमध्ये शिकवलेलंच आहे. बघा स्कॅन्डियम कोणकोणत्या ऑक्सिडेशन स्टेट शो करतो +2 +3 असं तुम्हाला तोंडपाठ करायची गरज नाही, लक्षात ठेवा. हां काही मुलं काय करतील, मॅम एवढं सोपी तर आहे ना, पहिल्या याचं +2 +3 दुसऱ्या याच्यात काय एक एक वाढवत गेलो, बरोबर की नाही. नंतर काय आयरनपासनं काय करत गेलो, कमी करत गेलो, आयरनपासनं काय करत गेलो, कमी करत गेलो. या पद्धतीचं लक्षात ठेवू नका प्लीज करून. लक्षात कशा पद्धतीनं ठेवायचं या पद्धतीनं तुम्हाला कळायला हवं की लॉस होणारे जे इलेक्ट्रॉन आहेत, कारण तुम्हाला लिहावं लागेल ऑक्सिडेशन स्टेट दिली असेल. स्कॅन्डियमच्या डोक्यावर +3 ऑक्सिडेशन स्टेट लिहिलं. आता मी सपोज करा स्कॅन्डियम घेत आहे आणि स्कॅन्डियमच्या डोक्यावर +3 ऑक्सिडेशन स्टेट असं लिहून घेतलं मी. तर याचा अर्थ असा तुम्हाला इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहायला सांगितलं तर समजायला हवं की याच इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कसं राहील. ऑर्गॉन 2 इलेक्ट्रॉन कुठनं गेले असणार 4s मधनं, म्हणून 4s काय झाला 0 अँड देन 2 आणि आपल्याला किती टोटल लॉस करायचे 3. तिसरा इलेक्ट्रॉन कुठनं गेला असणार तर डी मधनं. सो 3d सुद्धा काय होऊन जाईल 0. सो +3 ऑक्सिडेशन स्टेटसाठी स्कॅन्डियमचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय राहील बेटा ऑर्गॉन 4s0 3d 0. त्यानंतर स्टेबल ऑक्सिडेशन स्टेट कोणती हे जर आपल्याला कोणी विचारलं ती लक्षात ठेवायचं एम्प्टी हाफ फिल्ड अँड कम्प्लिटली फिल्ड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन जिथे कुठे मिळत असेल देन इट इज कॉल्ड, जसं आपण मॅग्नीजच्या बाबतीत बोलू शकतो. ओके +2 ऑक्सिडेशन स्टेटमध्ये डीचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय होत आहे 3d5 होत आहे. सो +2 ऑक्सिडेशन स्टेट मॅग्नेटसाठी कशी झाली स्टेबल झाली. त्यानंतर आणखी कुठे तुम्ही पाहू शकता बघा इथे +7 ऑक्सिडेशन स्टेट काय झालं 4s पण 0 झालं 3d पण काय झालं 0 झालं. याचा अर्थ असा हा बघा हा फील्ड आहे बरोबर, हा एम्प्टी आणि हा काय हाफ फील्ड. देन हे इट इज अ स्टेबल ऑक्सिडेशन स्टेट फॉर मॅग्नीज. इथे काय दोन्ही 0 झाले एम्प्टी झाले. सो इट इज अ स्टेबल ऑक्सिडेशन स्टेट फॉर मॅग्नीज. या पद्धतीनं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की स्टेबल ऑक्सिडेशन स्टेट कशी ओळखायची. मॅग्नीजच्या +2 आणि +7 या काय आहे स्टेबल ऑक्सिडेशन स्टेट आहे. एम्प्टी असेल किंवा हाफ फिल्डही चालेल. ओके हा जसा हा हाफ फिल्ड आहे किंवा कम्प्लिटली फिल्ड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन मिळत असेल. झिंकचं कम्प्लिटली फिल्ड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे, हा एम्प्टी झालेला आहे. सो +2 ऑक्सिडेशन स्टेट इज अ स्टेबल ऑक्सिडेशन स्टेट फॉर झिंक. ओके त्यानंतर अगेन आपण हे या सर्वांविषयी सांगू शकतो की कोणाची ऑक्सिडेशन स्टेट स्टेबल ऑक्सिडेशन स्टेट कोणती आहे कोणती नाही. आय होप सो तुम्हाला हे सर्व समजलेलं असेल आणि ऑक्सिडेशन स्टेट हा पॉईंट खूप चांगल्यानं समजला असेल. तुम्ही थोडी प्रयत्न फक्त लेक्चर पाहू नका, पेन आणि पेपर घेऊन बसा
आणि स्वतः जेवढेही आपण ऑक्सिडेशन स्टेट अशा घेतलेल्या आहे, मी जसं मॅग्नीजचं तुम्हाला इथे ऑक्सिडेशन स्टेट घेऊन दाखवलेलं आहे, त्याच पद्धतीनं ऑक्सिडेशन स्टेट या सगळ्या एलिमेंटच्या घेऊन बघा आणि त्यामधनं इलेक्ट्रॉन लॉस करून बघा. ओके, जसं टिटॅनियम म्हटलं तर टिटॅनियम 2+ ऑक्सिडेशन स्टेटमध्ये काय इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन पॉसिबल होईल, टिटॅनियम +3 मध्ये काय इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन पॉसिबल होईल, +4 मध्ये काय इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन पॉसिबल होईल. त्यानंतर बघायचं सगळ्या इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनमध्ये की AMT कुठे मिळत आहे का. ओके, दोन्ही पण MT, 4s आणि 3D दोन्ही MT आहे का, तर मग ते स्टेबल ऑक्सिडेशन स्टेट राहील. स्पेशली डी ऑर्बिटल तुम्ही बघू शकता. डी ऑर्बिटल MT असेल देन स्टेबल म्हणू शकता, हाफ फील्ड असेल देन स्टेबल म्हणू शकता, अँड कम्प्लिटली फील्ड असेल त्यावेळेस तुम्ही काय म्हणू शकता, स्टेबल ऑक्सिडेशन स्टेट आहे त्या एलिमेंटसाठी ती. ओके, सो आय होप सो की तुम्हाला समजलं असेल की कशा पद्धतीने इथे आपल्याला ऑक्सिडेशन स्टेट जो आहे तो डिटरमाइन करायचा आहे आणि काय अर्थ होतो लॉस करायचे इलेक्ट्रॉन. या पद्धतीनं आपण जे काही लिहिलं तर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कसं लिहायचं, लॉस होणारे इलेक्ट्रॉन कुठनं होतात, किती होतात आणि कसे होतात, ही गोष्ट तुम्हाला समजायला हवी. नेक्स्ट लेक्चर जो आहे तो बघणार आहोत काही फिजिकल प्रॉपर्टीज बघायची आपल्याला फर्स्ट ट्रान्झिशन सिरीजच्या. तर त्यासाठी आपल्याला पिरियॉडिक टेबल पुन्हा चांगल्यानं समजणं आवश्यक आहे. तर ते आपण पुढच्या लेक्चरमध्ये बघूयात.